श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. बघा, आपल्याला प्रत्येकाला असं वाटत असतं की स्वामींची आपण काहीतरी सेवा करावी. कारण काय आहे की जर सेवा केली ना तर नक्कीच त्याचं फळ मिळतं. मग स्वामींची कुठलीही सेवा करायची झाली ना तरी आपण कुठल्याही महिन्यात करू शकतो. आयुष्यात आपल्या कितीही जरी अडचणी असतील ना तरीही बघा त्यातून बाहेर पडण्याचा सगळ्यात प्रभावी मार्ग म्हणजे स्वामी समर्थांची सेवा. हो, हा अतिशय प्रभावी मार्ग आहे. आपण चुकीच्या गोष्टी विचार करून मनाला त्रास करून घेण्यापेक्षा जर तुम्ही स्वामी सेवेमध्ये स्वतःला गुंतवलं तर बघा त्याचा खूप फायदा होईल. कारण काय आहे की ज्यावेळी आपण अध्यात्माकडे जातो तेव्हा त्याचा आपल्याला अनेक पटीनं फायदा होतो. आपल्याला तर होतोच होतो, पण आपल्या घरातील सदस्यांनासुद्धा त्याचा फायदा होतो. त्यामुळं कसं आहे की जर आपल्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील तर विनाकारण स्वतःला दोष देत बसू नका. कसं आहे की परिस्थिती कधीच सारखी नसते. त्यापेक्षा मनात नकारात्मक विचार करण्यापेक्षा तुमचं मन तुम्ही स्वामी सेवेमध्ये गुंतवा. तर तुम्हाला मी आज अशी स्वामी सेवा सांगणार आहे की जी जर सेवा तुम्ही केलीत ना तर तुमच्या जर कुठल्या इच्छा असतील तर त्या पूर्ण होतीलच, पण त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये अगदी मंगलमय वातावरण राहील. कारण ज्या घरामध्ये स्वामींचं नाव घेतलं जातं तिथं कुठलीच वाईट शक्ती राहत नाही. कुठल्याही देवाचं तुम्ही नाव घ्या, मग तिथं वाईट शक्ती राहतच नाही. मग आता स्वामी समर्थांची एक सेवा मी तुम्हाला सांगणार आहे. अतिशय प्रभावी सेवा आहे. अनेक लोकांना त्या सेवेचा फायदा झालेला आहे. तर कसं आहे की स्वामी समर्थांचं 9 गुरुवारचं व्रत ते मी तुम्हाला सांगणार आहे. ते तुम्ही करून बघा. जर नक्की केलं ना तर त्याचा खूप फायदा होईल तुम्हाला. पण ते व्रत कसं करायचं आहे, कोणत्या दिवसापासून करायचं आहे आणि ते व्रत करत असताना मांसाहार वगैरे करायचा का नाही आणि कोणकोणते नियम पाळायचे आहेत, जर सुतक वगैरे आलं तर, अडचण आली तर काय करायचं, अशी आपल्याला बाहेरगावी जावं लागेल तर अशा वेळी काय करायचं, अशा मी तुम्हाला सगळ्याची माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. पण तुम्ही नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. आणि कसं आहे बघा की स्वामी समर्थांची जर तुम्ही ही सेवा केलीत ना तर तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. तर आता कशी करायची ही सेवा, तर तुम्ही कुठल्याही महिन्यात या सेवेला सुरुवात करू शकता. अगदी स्वामी पुण्यतिथीपासून तुम्ही सुरुवात करू शकता किंवा त्याच्या आधीपासूनही, म्हणजे तुम्हाला ज्यावेळी जमेल तेव्हापासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. पण यासाठी काय करायचं आहे की गुरुवारपासून तुम्ही या सेवेला सुरुवात करू शकता. 9 गुरुवारचं हे व्रत आहे. तुम्हाला मांडणी करावी लागेल कारण हे 9 गुरुवारचं व्रत आहे. तर आता मांडणी कशी करायची, तर मांडणी तुम्ही अगदी साध्या पद्धतीनं सुद्धा करू शकता. स्वामी समर्थांचा फोटो किंवा दत्त महाराजांचा फोटो, आता फोटो तो प्रत्येक घरामध्ये असतोच. आणि जर अगदीच नसेलच अगदी स्वामींचा किंवा दत्त महाराजाचा नसेलच फोटो, तर मात्र तुम्ही त्यांचं प्रतीक म्हणून सुपारीसुद्धा ठेवू शकता. पण शक्यतो प्रत्येक घरी आता स्वामी समर्थांचा फोटो असतोच. कारण स्वामी समर्थांची सेवा करणारे अनेक लोक आहेत आणि त्यांचं कल्याणही झालेलं आहे. तर मग त्यांचा फोटो ठेवायचा आहे. आपल्याला समोर एक नारळ ठेवायचा आहे, निरांजन लावून घ्यायचं आहे, विघ्नहर्ता गणपतीची पूजा करून घ्यायची आहे आणि एक फळ नैवेद्यासाठी ठेवायचं आहे. अशा साध्या पद्धतीनं तुम्ही मांडणी करा आणि त्याच दिवसापासून तुम्ही ते 9 गुरुवारचं व्रत करण्यासाठी सुरुवात करा. आता व्रत करायचं म्हणजे काय करायचं, तर सकाळी लवकर उठायचं आहे. तुम्ही तुमच्या उंबऱ्याला हळदीचं लेपन करून घ्या आणि जर तुम्हाला जर अगदीच सकाळची खूप घाई वगैरे होत असेल तर तुम्ही संध्याकाळचं वाचन करू शकता. तुम्हाला स्वामी सारामृत हा जो ग्रंथ आहे का नाही, तर या ग्रंथाचं 1 ते 21 अध्याय या ग्रंथामध्ये आहेत. तर तुम्हाला सगळे वाचायचे आहेत. हा पूर्ण ग्रंथ वाचायला म्हणजे फार वेळ लागतच नाही की 1 तासामध्ये होऊन जातो. पण तुम्ही जर अगदीच सावकाश वाचणार असाल तर 1.5 तास लागेलच. पण एक मात्र करा की वेळ कितीही लागू द्या, पण मनापासून ग्रंथाचं वाचन करा. केवळ बोटं फिरवून पटापटा वाचून वाचून माझं संपलं असं व्हायला नको. मनापासून या ग्रंथाचं वाचन करा आणि त्या दिवशी काहीतरी गोडाचा नैवेद्य दाखवा. बघा, दिवसभरात कुणाला वाईट बोलू नका.
आणि काहीतरी तुम्ही अगदी त्या दिवशी यथाशक्ती दानधर्म करा. अशा पद्धतीनं हा झाला पहिला गुरुवार. तर अशा पद्धतीनं 9 गुरुवार तुम्हाला करायचे आहेत. आणि 9व्या गुरुवारी म्हणजे 9 गुरुवार झाल्यानंतर तुम्ही तुमच्या बघा मनाप्रमाणे त्याचं उद्यापन करू शकता. अगदी एक जोडपं जेवायला घालू शकता, यथाशक्ती दानधर्म करू शकता. तुम्ही कितीही तुम्हाला हव्यात अशा पद्धतीनं उद्यापन करू शकता. पण उद्यापना दिवशी तुमच्या कुलदेवीसाठी नैवेद्य करा, स्वामी समर्थांसाठी नैवेद्य करा, यथाशक्ती दानधर्म करा. अशा पद्धतीनं तुम्ही ह्या व्रताचं नक्कीच तुम्ही पारायण करू शकता, हे व्रत करू शकता. तर आता हे व्रत करत असताना मांसाहार पाळायचा का? तर खरं आहे की स्वामींच्या सेवेमध्ये मांसाहार हा वर्ज्यच असतो. पण अनेक वेळा काय होतं की 9 गुरुवार म्हणजे बघा 9 गुरुवार म्हणजे पूर्ण होईपर्यंत अनेक वेळा 2-3 महिने सहज लागतात. कारण मधल्या काळामध्ये कधी एखाद्या वेळी अडचण वगैरे येऊ शकते. तर आता म्हणजे साहजिकच आहे की 2-2.5 महिने सहजच लागतात. तर आपण असं समजूया की 3 महिन्यापर्यंत जर हे व्रत तुमचं चालणार आहे तर 3 महिन्यापर्यंत साहजिकच आहे की जे काही घरातली लोक खाणार आहेत ना त्यांना नाही शक्य होणं. जर खाणार असतील तर तुमच्या घरामध्ये जर कुणी मांसाहार करणार नसतील तर अतिशय उत्तम. पण जर करणार असतील तर त्यांना 2-3 महिन्यापर्यंत तुम्ही थांबवून ठेवू शकत नाही. म्हणजे खरं तर स्वामी सेवेमध्ये मांसाहार वर्ज्य आहे. पण तरीही बघा आपण कुणावरती जबरदस्ती करून किंवा एखाद्याचं मन मारून जर आपण स्वामी सेवा केली म्हणजे जी मांसाहार करणार आहेत बघा त्यांच्या घरात त्यांच्या मनामध्ये सतत येणार की या व्यक्तीच्या ह्याच्यामुळं आपल्याला खाता येत नाही असं तसं, आणि घरामध्ये कलह होईल, वादविवाद होईल. आणि खरं तर आपल्याला कुणालाही दुखवून आपल्याला स्वामी सेवा करायची नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जी व्यक्ती स्वतः हे व्रत करणार आहे त्या व्यक्तीनं मात्र कटाक्षानं पाळावंच लागेल. सगळेच नियम धाब्यावर बसवून आपण नक्कीच नाही करू शकत. जी व्यक्ती करणार आहे त्या व्यक्तीनं 9 गुरुवार होईपर्यंत नक्कीच पाळायला पाहिजे. मग ती जर स्वतः करून देणार असेल, मांसाहार तिनं केला तर चालेल का? म्हणजे करून दिला तर दुसऱ्या लोकांना तर चालेल, काहीच हरकत नाही, तुम्ही देऊ शकता. नंतर हातपाय वगैरे स्वच्छ धुवून घरामध्ये पाणी वगैरे शिंपडून तुम्ही पुन्हा वाचायला बसू शकता. कारण शेवटी कुठलाही देव अगदी दुसऱ्यावरती अन्याय कर असं म्हणतच नाही. त्यामुळं जर घरात खाणारे असतील तर त्यांच्यावरती जबरदस्ती करू नका, त्यांना खाऊ द्या. जर ते मनानेच जर म्हणाले, स्वतःच्या मनानं म्हणाले की आम्हाला नको आहे तर मग काही हरकत नाही. पण त्यांच्यावरती जबरदस्ती करू नका. आणि आता राहिला की एखाद्या गुरुवारी म्हणजे मासिक पाळी वगैरे आली तर काय करायचं? कारण हे व्रत शक्यतो स्त्रियाच करतात. मग अशा वेळी काय करायचं? तर बघा मग तो गुरुवार सोडा आणि दुसऱ्या गुरुवारी मग तो गुरुवार फक्त तुम्ही उपवास धरा. आणि दुसऱ्या गुरुवारी आणि उपवासाचं पण कसं आहे की हे 9 गुरुवारचं व्रत करत असताना तुम्हाला उपवास धरणं शक्य नसेल, उपवास करणं शक्य नसेल तर उपवास न करता सुद्धा तुम्ही हे व्रत करू शकता. उपवासच करायला पाहिजे असं काहीही नाही. तुम्ही दोन्ही वेळ जेवण करूनही वाचन करू शकता जर तुमच्या तब्येतीला उपवास धरणं शक्य होत नसेल तर. आणि जर उपवास धरणं तुमच्यासाठी शक्य आहे तर तुम्ही उपवास करू शकता, फळं वगैरे खाऊ शकता, काहीच हरकत नाही. आणि आता सुतक आल्यानंतर काय करायचं? तर आता सुतक म्हणजे कसं आहे की आता आपल्याला खूप पाहुणे असतात. मग अनेक वेळा काय होतं की लांबच्या नात्यातलं एखादं माणूस जर वारलेलं असेल तर त्याचं सुतक फक्त 3 दिवसाचं असतं. मग अशा वेळी तुम्हाला फक्त त्याच गुरुवारी जर सुतक आलं तर तो गुरुवार तुम्ही सोडून द्या. पण पुन्हा पहिल्यापासून करण्याची गरज नाही. कारण तुम्ही म्हणजे तो गुरुवार फक्त सोडून द्या आणि तुमचं कंटिन्यू करा. पण जर तुमच्या घरातच जर कुणी म्हणजे वयस्कर वगैरे कोणी वारलेलं असेल तुमच्याच घरात अगदी जवळ म्हणजे भावकीमध्ये, तर मात्र अशा वेळी तुम्हाला मग पुन्हा पहिल्यापासून हे व्रत सुरू करावं लागेल. मग बघा स्वामींची जर इच्छा असेल तर स्वामी तुमच्याकडून अगदी लवकरात लवकर पूर्ण करून घेतीलच. कारण स्वामींची इच्छा असेल ना तर अगदी आपण 2-2, 2.5 महिने म्हटलं तरी कुठलीही अडचण येत नाही, कसलंच काहीच अडचण येत नाही. जर स्वामींच्या
स्वामींना जर आपल्याकडून त्यांची सेवा करून घ्यायची असेल तर कुठलीही अडचण येत नाही. अगदी मनापासून आपण करायचं आहे. पण जर अडचण आलीच तर तो गुरुवार सोडून द्या. मनात कुठल्याही शंका आणू नका आणि अशा पद्धतीनं तुम्ही हे व्रत करू शकता. या व्रताचा खूप फायदा होईल तुम्हाला. बघा, 9 गुरुवारपर्यंत हे व्रत तुम्हाला करायचं आहे. स्वामी चरित्र सारामृत हा जो ग्रंथ आहे तो तुम्हाला वाचायचा आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही 9 गुरुवारचं व्रत करून बघा. नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होईल. श्री स्वामी समर्थ.